साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। खाऊ आणण्यासाठी दुकानात जात असताना 9 वर्षाच्या मुलीवर लैंगिक छळ केल्याप्रकरणी परमेश्वर नामदेव कांबळे या 30 वर्षीय युवकाविरुद्ध कामठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। पोलिसांनी सदर गुन्ह्याचा अधिक तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केला होता। या प्रकरणाच्या सुनावणीवेळी सरकार पक्षाने एकूण 6 साक्षीदार तपासले। यावेळी सरकार पक्षाचे वकील ॲडव्होकेट शीतल डोके यांनी या संदर्भात युक्तिवाद सादर केला। न्यायालयाने सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी परमेश्वर नामदेव कांबळे यास 3 वर्ष कैदेची आणि 2000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। या दरम्यान सरकारी पक्षाचे वकील ॲडव्होकेट शीतल डोके यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली। हकीकत अशी की 12/12/2016 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास यामधली जी पीडिता आहे ती खाऊ आणण्यासाठी दुकानात जात असताना यातला जो आरोपी आहे परमेश्वर नामदेव कांबळे याने तिला एका साईडला नेऊन तिच्यासोबत दुष्कर्म केलेला आहे आणि याबाबतची घटना जर तू कुणाला सांगू नको अशी तिला धमकी दिलेली आहे। परंतु घरी जाऊन त्या पीडितेनं सदरची जी घटना आहे ती तिच्या आईला सांगितली आणि त्यानंतर तिच्या आईनं या घटनेबाबतची फिर्याद कामठी पोलीस स्टेशन या ठिकाणी दिलेली आहे। यामध्ये न्यायालयामध्ये ज्यावेळी दोषारोपपत्र दाखल झालं त्यावेळी चौकशीच्या कामी सरकार पक्षातर्फे एकूण 6 साक्षीदार तपासले गेलेले आहेत। त्यापैकी या आरोपींनी ही जी पीडिता होती चौकशी चालू झाल्यानंतर या पीडितेवर दबाव आणला व ती पीडिता त्याच्याविरुद्ध साक्ष देणार नाही याची त्याने पुरेपूर काळजी घेतली होती। तरीही तिची जी आई होती ती आई म्हणजे फिर्यादी व तिचे मामा यांनी सरकार पक्षास मदत केली व त्या पीडितेवर त्या आरोपीचा दबाव आहे असे मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनास सरकारी पक्षाने आणून दिले आणि यामध्ये मेहरबान न्यायालयाने 3 वर्ष सक्त मजुरी आणि 2000 रुपये दंड अशी शिक्षा त्या आरोपीला ठोठावलेली आहे। सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे शीतल डोके यांनी काम पाहिले, त्याचबरोबर आरोपीतर्फे संजीव सदाफुले या वकिलांनी काम पाहिलेले आहे। सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट शीतल डोके तर आरोपी पक्षातर्फे ॲडव्होकेट संजीव सदाफुले यांनी काम पाहिले।